नमस्कार मंडळी, वडघराच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आहे होळी। होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। घरात चाललाय पोळ्याचा बेत। संध्याकाळी होळीला निवद दाखवावं लागते पोळीचं। चला आपण बी जरा मदत करू, काय तर बायकोला दाखवतो तुम्हाला होळीचा बेत कसं चाललाय। बायकोचं चाललंय पुरण वाटायचं आणि प्रिया मदत करायला बायकोला। नमस्कार मंडळी, सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रिया हॅपी होळी सर्वांना। चाललंय पुरण वाटायचं। इकडे पुरण वाटून ठेवले, इकडे पुरण वाटायचं चालू आहे। मग होळीची तयारी जोरात आहे। प्रियाला लय आवडते होळी। आता प्राची आले बघा मदतीला पुरण वाटायला। त्यांची मोठी बहीण प्रिया आता गेली आणि आता धाकटी बहीण आल्या मदत करायला। प्राची, शाळा लवकर सुटली आज। उन्हाळ्यामुळं शाळेचं टाइम टेबल बदलले प्राचीचं। 11:30 ते 1:30 केलेत। पहिला 12 ते 3 होतं। प्राची आता लवकर येणार घरी, आहे ना प्राची? उद्या धुळवडची सुट्टी। घ्यायचं चालू आहे, बायकोला तेवढं मदत। थोडंफार शिकायला बी मिळते बायकोकडनं। पोळ्या कशा करायच्या पुरण भरून द्यायचं काम चालू आहे। बायको कधीतरी गावाला गेलं तर खावंसं वाटलं तर पोळ्या करायला यायला पाहिजे, म्हणून मी बायकोकडे शिकून गेले। खरं म्हणजे प्रत्येक पुरुषाने स्वयंपाक शिकून घ्यायला पाहिजे बायकोकडनं। कधी तर बायको गावाला गेली की स्वयंपाक करायला यायला पाहिजे। स्वतः स्वयंपाक करून खायला मजाच वेगळी मित्रांनो। बायकोचं चालल्यात पोळ्या। मी बी जरा आता पुरण भरून दिले बायकोला, पोळी करायला मदत केली जरा। बघा कसं फुगली पोळी बायकोची। काम आहे की नाही पोळी मस्त। इकडे बघा पोळ्या करून ठेवल्या बायकोनी, मस्त छान झाल्यात पोळ्या। इकडे आता पोळी लाटायला आली। इथं पुरण मी भरून ठेवलंय। ऊन जास्त आहे, लय गरम व्हायला आले। बायकोनी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय। पोळ्या सगळ्या झाल्या, कटाची आमटी बी तयार झाली। इथं कसं मस्त कट आले बघा। कटाची आमटी बी तयार झाली। इथं गुळाची गुळणी बी तयार आहे। भात बी तयार करून ठेवले। होळी पेटवण्यासाठी होळी सज्ज केले बघा। लाकडं शिनकोटं लावून घेतले आणि एरंड झाडाचं एक थापी बी लावले मधोमध। बायको काढायला रांगोळी आता।
होळीच्या भोवतीनं थोड्याच वेळात आता होळीची पूजा होणार आहे. लाईट लागले आता 7ची. उकडी लावून आता कापूर लावलाय आणि आता नैवेद्य दाखवायला आलाय. मी 4 दिवस अगोदर नारळ आणून ठेवले. येन रिपेअर माडताना कोणाची तर नाही त्यांच्या तिच्या आधी बी नाही ती नाही आता सगळीकडे कुठंच नाही नारळ. गेल्या वेळ काय झालं, जाळ लावलं आणि नारळ फोडायला घेतलं. सगळं तोंडावर जाळ आलं. म्हणून म्हणलं या टायमाला पहिल्यांदा नारळ फोडून घेऊ. प्राची बार्सला जोर जोरले. प्राची ढोल वाजवलेलं बघा. बार्स पूजा माडारे आता आम्हाला या ना ते आमचं पण निवड दाखव. हा नंतर जाळ लावल्यावर पोळी सगळे टाकायचं. थांब लावू नको थांब. त्यांचं जरा पूजा होती त्यांचं. ते जाळ लागलं मोठं जाळ आलं की मग ते पूजा करता येत नाही. हां लेडीज लोक पूजा करून घ्यायला आहेत. थोड्याच वेळात आता पोळी पेटवणार आहे. लावा की काडी परत. काडीपिटी आहे बघा. हा नाही तर ठेवा तसंच. नाही 5 उतकडीच बसतात त्यात. पराची बारस हो. हा बाजू हा चला पेटवा आता होळी. कापूर ठेव खाली आणि मग कापूरला लाव म्हणजे बरोबर लागते ते. त्या डब्यात कापूर आहे बघ. हां सगळं कापूर तिथे जवळ ठेवून लाव. आहे की येते बॅटरी.
लेडीज लोक एकमेकाला हळद कुंकू लावालेत. प्राची वाजव की. होळी पेटवले. बमला रे बमला, कच्चून बमला. होळी पेटले. आता ते निवड टाका आत. काय हो तिथं बरोबर नव्हे मध्ये टाका निवड. होळी पेटवले. हा पाणी वाढा, पाणी पाणी वाढा, पाणी वाढा. बमला रे बमला, कच्चून बमला. लेडीज लोक आता होळीच्या भोवतीनं पाणी वाढायला. आजीजवळ जा, तिथं जा आजीजवळ. प्राची बारसो. बारा बारा फेऱ्या मारा. जाळ मोठा झाले की मग अंगाला हे होते, ते जळ लागते मग. ते हळद कुंकू आहे बघा, घ्या काढून आणि निवद घाला मध्ये सगळं. सावकाश हा टाका की मध्ये. सावकाश टाका, जोरात टाकू नका नाहीतर होळी पडल. हा घाला घाला. तुमचं पण आणा काय असेल ते. आज हा काय पडतात वेळ वाळत. काका पण आता पाय पडाले आता. होळीचा सण साजरा झाला आज. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.